भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये मोठा वाद उफाळल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये एका बाजूला भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या आहेत, तर दुसऱ्या बाजूला शेखर चरेगावकर आहेत। शेखर चरेगावकर हे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष होते। मेधा कुलकर्णी यांनी शेखर चरेगावकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत। शेखर चरेगावकर यांच्या सोबतच्या वादातनं त्यांचे बंधू तथा भाजपचे पदाधिकारी शार्दूल चरेगावकर यांनी आपल्याला धमकीचा फोन केल्याचा दावा देखील मेधा कुलकर्णी यांनी केला आहे। या ठिकाणी यशवंत सहकारी बँक या बँकेच्या घोटाळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। माझ्या समवेत आहेत ॲडव्होकेट निलेश जाधव, एस.जी. कुलकर्णी, गणेशजी पवार, खोत, सगळीच मंडळी आहेत जे ठेवीदार आहेत आणि सो कॉल्ड कर्जदार आहेत की ज्यांच्या नावावर कर्ज दाखवली गेली किंवा ज्यांच्या नावावर जामीनदार आहे असं दाखवलं गेलं असे लोक आहेत आणि ठेवीदार आहेत। 2-3 दिवसांपूर्वी मी सांगलीच्या प्रवासात असताना कराड या ठिकाणी वाटेमध्ये ठेवीदारांच्या आग्रहावरून थांबले आणि अनेक ठेवीदारांशी चर्चा केली असता असं लक्षात आलं की ठेवीदारांच्या ज्या 25-25 वर्षापासूनच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी आता कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी त्याची राहिलेली नाहीये आणि लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी, इलाजासाठी, घरातल्या काही अडीअडचणींसाठी सुद्धा स्वतःचे हक्काचे पैसे काढता येत नाहीयेत। त्यांना असं सांगितलं जातंय की तुम्ही तुमची जी काही रक्कम आहे ती रक्कम डिवाइड करून 5-5 लाखाच्या आत आहे असं दाखवा। त्यांना आपल्या हक्काच्या रकमांसाठी हेलपाटे मारावे लागतायत, बँकेमध्ये सतत जावं लागतंय आणि तरी सुद्धा त्यांना डायलिसिस असेल, आणखीन काही असेल, 1,500 हजार रुपये सुद्धा मिळत नाहीये, ज्यांचे लाखो रुपये बँकेमध्ये आज आहेत। याला कारण काय? काल माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून माझा उल्लेख केला की राजकीय लोकांनी सुद्धा अशा प्रकारे विविध बुडीत कर्ज खात्याच्या लोकांना नेऊन, जे थकबाकीदार आहेत त्यांना नेऊन सरकारी ऑफिसेसमध्ये करणं हे चूक ठरेल अशा प्रकारे त्यांनी माझ्या कार्यशैलीवर आक्षेप घेतल्यामुळे आज या ठिकाणी मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेणं हे मला आवश्यक वाटतं की मुळातच त्यांची कार्यशैली अशोभनीय आणि जनतेच्या हिताचं नुकसान करणारी अशी आहे। त्यांनी पदाचा, दोन्ही पदांचा, भारतीय जनता पार्टीच्या पदांचा आणि बँकेच्या पदाचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या प्रकारे मोडस ऑफ ऑपरेंडी वापरून नागरिकांचं नुकसान केलेलं आहे आणि खोटी कर्ज प्रकरणं तयार करून विविध लोकांना त्या प्रकरणांमध्ये अडकवलं आहे आणि बँकेचं इतकं बेसुमार नुकसान केलेलं आहे की आज बँक बुडीत झालेली आहे। बँकेमध्ये जेवढी आज कर्ज आहेत त्याच्यातले 127 कोटीची जवळजवळ कर्ज ही निव्वळ शेखर चरेगावकर आणि त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित विविध कंपन्या ह्यांच्या नावावर आहेत असं लक्षात येतंय। मी कागदपत्रांसह बोलते। त्यांनी असं एक विधान केलं होतं की माझ्या नावावर एकही कर्ज नाही। मी आता इथे आवर्जून सांगू इच्छिते की वेस्ट एंड स्पा किंवा युनिव्हिजन मेटल वगैरे सारख्या कंपन्यांमध्ये तर ते स्वतः पार्टनर आहेत आणि अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी कर्ज घेतलेली आहे। त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्याच बँकेतून कर्ज घेतली, काही कर्ज ही दुसऱ्यांना दिली अशी दाखवली आणि स्वतःच त्याचे फायदे करून स्वतःच्या बँकेमध्ये ते पैसे वळवले, अशी विविध प्रकरणं आहेत। असलेल्या रकमेतील 90% कर्ज ही शेखर चरेगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत। त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज आणि मग हे ठेवीदारांचे पैसे आज बँक देऊ शकणार नसल्यामुळे बँक एकदा बुडीत बनून डिक्लेअर करायची आणि आरबीआयचा जो रूल आहे त्यानुसार 5 लाखाच्या आतलं ठेवी दाखवून ती शासनाकडनं त्यांची जी ठेवीची रक्कम आहे ती वसूल करून घ्यायची। अशा प्रकारे नागरिकांना फसवणे, सरकारला फसवणे, आरबीआयला फसवणे, याच्यासाठी पदाचा वापर करणे, अशा विविध प्रकारे चरेगावकर आणि
असलेल्या संचालक मंडळींनी आपली कार्यशैली वापरलेली आहे. आमची मागणी आहे की असलेल्या खोट्या कर्ज प्रकरणांमधून कर्जदारांना बाहेर काढलं जावं. खोटे जामीन, खोटे तारण, खोट्या जमिनींची तारणं, इस्टेटी जप्त करणे, 101 चुकीच्या नोटिसा, हे जे काही दिलेलं आहे याच्यामधून नागरिकांना बाहेर काढणे, ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी म्हणून संचालक मंडळ जे आहे यांची कडक चौकशी करून प्रामुख्याने अध्यक्ष यांच्या सगळ्या मालमत्ता जप्त करून त्याच्या लिलावातून ठेवीदारांचे पैसे परत दिले जावेत. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, कारण स्थानिक पोलीस हे विशिष्ट दबावाखाली आणले जात आहेत आणि त्याच्यामुळे लवकर प्रकरण होत नाहीत, गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हे दाखल झाले तरी पुढची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे सीबीआय मार्फत चौकशी व्हावी. आरबीआयचा प्रशासक ह्याच्यावर नेमला जावा आणि आता नॉन बेलेबल गुन्ह्यांमध्ये ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत ते सरळ सरळ पत्रकार परिषद घेण्यासाठी लोकांना दिसतात, पण पोलिसांना ते सापडत नाहीत अटक करण्यासाठी. त्यामुळे नॉन बेलेबल गुन्हे जर दाखल असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई, पोलीस कारवाई ही त्वरित व्हावी अशी आमची मागणी आहे. आता मी काही उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. माझ्या शेजारी आहेत गणेश पवार. यांच्या बाबतीमध्ये अतिशय एक गंभीर प्रकारचा गुन्हा बँकेच्या माध्यमातून झालेला आहे. 8,55,00,000 कोटीचं कर्ज, 8,55,00,000 कर्ज, 8,55,00,000 कर्ज शेखर चरेगावकरांचे मावस भाऊ वैभव विलास कुलकर्णी, विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांनी त्यांच्या यांत्रिक प्रोसेस ऑटोमायझेशन या नावावर कर्ज घेतलं. हे प्रकरण मंजूर केलं, कर्ज प्रकरण यशवंत बँकेतून, आणि हे कर्ज प्रकरण सहभाग कर्जातून होतं. म्हणजे चिखली यवतमाळ बँक, चिखली बँक आणि यशवंत बँक या तिघांचं मिळून कन्सोर्शियमचं कर्ज होतं. आणि 8,55,00,000 तारण काय, तर 10 गुंठ्याची जागा, ज्याची व्हॅल्यू 1 कोटी सुद्धा नाही आणि ज्याच्यावर 3 वेळा ऑलरेडी दुसरीकडे तारण दाखवलेलं आहे, अशी 10 गुंठ्याची जागा 8,55,00,000 कर्जाला तारण म्हणून दाखवली आणि त्याच्यावर यांना माहितीच नाही की यांना जामीनदार दाखवलं. 2020 साली हे कर्ज मंजूर झालं जे नातेवाईकांना. 2022 साली यांना अचानकपणे एक नोटीस आली की तुम्ही या विशिष्ट आशयाचे जामीनदार आहात ज्याच्यावर यांची सही नाही. आणि यांची सही नाही हे कोण सांगतंय, हा रिपोर्ट सांगतो. हा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे. ही जामीनदाराची सही खोटी दाखवली आहे. इथे लिहिलंय डिसिमिलर, आणि कसं डिसिमिलर ह्याचे वेगवेगळे, त्या सहीचे वेगवेगळे भाग करून कसा त्याच्यात फरक आहे हे सगळं सांगितलंय. यांची सहीच नाहीये ती, आणि यांना जामीन दाखवलं. ज्या 10 गुंठे जागेवर ऑलरेडीच त्यांच्या ओनर, म्हणजे 3 जागा होत्या वेगवेगळ्या, 2 गुंठ्याची एक, 2 गुंठ्याची एक आणि 6 गुंठ्याची एक. या 3ही जागा ऑलरेडीच कशावर तरी तारण म्हणून होत्या. नंतर त्या जागा कर्ज असताना सुद्धा दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकल्या थर्ड पार्टीला, आणि ज्यांना विकल्या ते व्यक्ती सुद्धा बँकेशी संबंधित आहे. म्हणजे अशा प्रकारे कुठल्या तरी गोष्टी तारण ठेवायच्या की त्या तारण राहू शकत नाहीत. कोणाला तरी जामीनदार दाखवायचं की ज्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. अशा वेळेला यांच्यावर 101 ची कारवाई करायची जे जामीनदारच नाहीत. आणि 101 ची कारवाई करत असताना सहकार खातं, जिल्हाधिकारी कधीही बँकेकडे कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंट्स जे दिलेत ते स्वीकारून 101 ची कारवाई आणि जप्ती करतात. अशा प्रकारे विविध उदाहरणं आहेत. SD कुलकर्णींबद्दल, ज्यांच्या बरोबर या दोघांनाही घेऊन मी एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही माननीय अमित शहा साहेब यांना भेटलो. आता शेखर चरेगावकर म्हणतात ज्या SD कुलकर्णींबरोबर तुम्ही घेऊन आलात, मला उद्देशून म्हणतायत की त्यांची शहानिशा करायची, तुम्ही कोणाची बाजू घेताय. ज्या SD कुलकर्णींना आता आपण समोर पाहत आहात
त्यांच्या बंधूंनी आत्महत्या केली अशा खोट्या कर्ज प्रकरणामुळे. 48 लाखाचं कर्ज त्यांच्या बंधूंना मंजूर केलं. त्यांच्या बंधूंना दुसरीकडे कर्ज होतं. असं असताना बँकेने त्यांचा कर्ज प्रस्ताव नामंजूर करणं आवश्यक होतं. कारण का की ते कर्ज मिळवण्यासाठी एलिजिबल नव्हते. तरी सुद्धा त्यांना एलिजिबल केलं. त्यांना 1 रुपया त्यातला दिला नाही. कर्ज मंजूर झाल्यावर त्यांची असलेली दाखवली गेलेली जागा हे जामीन पण नाहीत त्याला. या सगळ्या प्रकरणाचं दडपण येऊन त्यांनी 2-3 दिवसांनंतर आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मयत व्यक्तीच्यावर 101 ची नोटीस देता येत नाही. प्रकरण दाखवते मी तुम्हाला. त्यांचं दाखवा SD कुलकर्णींचं. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या विरुद्ध 101 ची कारवाई करता येत नाही. ऑडिट रिपोर्टमध्ये सरळ म्हटलेलं आहे की ज्यांना कर्ज देता येणार नाही त्यांना कर्ज दिली आहेत. जे जामीनदार नाहीत त्यांना जामीनदार दाखवलाय. आणि आता यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणण्यासाठी नोटीस चिकटवली आहे. अशा विविध प्रकारे राजमुद्राचं एक उदाहरण देते. राजमुद्राचे लोक इथे आलेले आहेत. म्हणजे मी मुद्दाम सांगते, शेखर चरेगावकर आणि संचालक मंडळींचा दावा असा आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळे किंवा याची बदनामी झाल्यामुळे बँकेची आम्ही आता ठेवीदारांना तोंड दाखवू शकत नाहीये किंवा आता बँक बुडू लागली. बँक ऑलरेडी बुडतीये तुमची आणि म्हणून तुम्ही ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नाहीये. आणि बँक का बुडतीये? कारण तुम्ही असलेल्या 150 कोटी कर्जदारांपैकी 127 कोटी कर्ज तुमची स्वतःची आहेत आणि उरलेली जी कर्ज आहेत ती तुम्ही खोट्या व्यक्तींच्या नावे, चुकीच्या व्यक्तींच्या नावे, चुकीचे जामीनदार दाखवून ही दाखवलेली आहे. राजमुद्राचं उदाहरण आहे. 8 कोटींचं कर्ज मंजूर केलं. 1.45 त्यांच्या खात्यावर आले. माझ्या समोर आहेत त्या व्यक्ती आणि त्यांच्याकडे सगळे कागदपत्रे म्हणजे माझ्याकडे त्यांनी दिले. आणि बाकीचे पैसे गेले कुठे? तर बाकीचे पैसे 66 लाख रुपये, 97 लाख रुपये शेखर चरेगावकरांच्या अकाउंटला गेले. 8 कोटी कर्जापैकी 97 लाख 50 हजार एवढे पैसे शेखर चरेगावकर यांच्या अकाउंटला गेले. 66 लाख रुपये श्रीपाद महादेव कुलकर्णी, 13 लाख रोहित लवडे, 66 लाख सूर्यकांत काळे, 66 लाख सुनील घोडके, 1.5 लाख स्वयंसिद्धा ही त्यांच्याशी संबंधित महिला पतसंस्था आहे. 1.5 कोटी, 1 लाख नाही, 1 करोड, 1.5 लाख स्वयंसिद्धा बँकेला गेले. 22 लाख रुपये सतीश गुप्तांना गेले. आरटीजीएसने तुम्ही या रकमावर ज्या यांची राजमुद्रा अॅग्रो डेव्हलपर्स नावानी त्यांची कंपनी आहे, त्यांच्या नियमानुसार दोघांच्या सह्या पाहिजेत आरटीजीएस सुद्धा करताना. कोणाची तरीच वेगळ्याची सही करून एकच सही करून ते आरटीजीएस करून टाकलं. हे वेगवेगळ्या ठिकाणी गेले. एसपींकडे गेले, आणखीन कुठे गेले. गुन्हा दाखल पहिल्यांदा झाला नाही, मग गुन्हा दाखल झाला. MPID गुन्हा दाखल झालेला आहे, जामीन फेटाळलेला आहे MPIDच्या सेक्शन 3 नुसार. त्याचबरोबर 471, 467 नुसार हे नॉन बेलेबल आहे. मग या व्यक्तीला एवढा गंभीर गुन्हा असून सुद्धा अटक का झाली नाही? सिमिलर उदाहरण देते. शिवशंकर पतसंस्था, या पतसंस्थेमध्ये MPID लागल्यानंतर सगळ्या संचालक मंडळाला आत टाकलेले. मग जो नियम शिवशंकर पतसंस्थेला आहे तो नियम यशवंत बँकेला का नाही? राजमुद्राच्या तिघांची, जे प्रदीप चोरगे, अमोल वीर आणि राहुल वीर इथे आलेले आहेत, त्या तिघांची 13 हेक्टर 34 आर एवढी जागा ही त्याच्यात जामीन दाखवली आहे. आता याच्यावर 101 ची कारवाई लावतील. ही जागा पुन्हा फिरवून आपल्याच व्यक्तीला विकत घेतील. अशा प्रकारे या माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि
अशी मी खूप उदाहरणं देऊ शकते. असे किती ठेवीदार आहेत की त्यांची फसवणूक झाली आहे? ठेवीदारांची संख्या 5000 आहे. सर्वसाधारण ठेवीदारांची जी संख्या आहे फक्त कराडमध्ये आता 120 ठेवीदार आहेत. फक्त कराड आणि परिसरामध्ये 120 ठेवीदार आहेत. परिसरामध्ये कराड तालुक्यामध्ये 120 ठेवीदार आहेत. हा त्यांचे हो आहेत. त्यांचे नाही, पुण्यात, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर अनेक ठिकाणी एकूण आकडा नाही सांगता टोटल बरेच 100 कोटीची ठेवी सर्वसामान्य लोकांची आहेत आणि 50 कोटीची ठेवी आहेत ती पतसंस्था आणि छोट्या मोठ्या बँकांची आहेत. असे जवळपास 150 कोटी 140 ते 150 कोटी रुपये हे लोकांचे देणे बाकी आहे त्याच्यामध्ये. ते मगाशी त्यांनी जे 180 कोटीची कर्ज आहे. कोटीचे कर्ज वाटलेत त्यांनी त्यापैकी 127 कोटीचे कर्ज स्वतः शेखर चरेगावकर आणि त्यांच्या कुटुंबियाचे कर्ज आहे. ऑडिट रिपोर्ट दाखवा. ऑडिट रिपोर्ट त्यांची उलाढाल 230 कोटीची आहे. हा 230 कोटी. मगाशी तो ऑडिट रिपोर्ट होता तो दाखवा. ज्याचा नंबर किती होता? 230 कोटीच्या ठेवी आहेत त्यांच्या. सरकार खात्याने काहीही कारवाई केली नाही. गेल्या 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट आम्ही सहकार खात्यामध्ये पुटअप केले, त्यांच्याकडेही आहेत. परंतु सहकार खात्यानं एवढी गंभीर अनियमितता असून सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई केलेली नाही. आहे कॉपी आमच्या. गंभीर दर्शन उठलेत सहकार खात्याने त्याच्यामध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये. बरं का, मी तुम्हाला वाचून दाखवतो. कर्ज वाटप रकमेमध्ये गंभीर अनियमितता. 40 कोटी 16 लाख रुपये नुसत्या एका प्रॉपर्टीला कर्ज दिलेलं आहे. तर ही प्रॉपर्टी कुठली आहे? मौजे बोरुंडी तालुका खेड येथील प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी राही विठ्ठल कुलकर्णी यांच्या नावानं आहे. त्या राही विठ्ठल कुलकर्णी ह्या शेखर चरेगावकरांच्या वहिनी आहेत. म्हणजे विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांच्या ते पत्नी आहेत. विठ्ठल गोविंद कुलकर्णी हे तथाकथित सीए आहेत. त्यांनी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. तर त्यांनी रिपोर्ट गेले तिन्ही ऑडिट रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलं की सगळा काही कारवाई गैरकारभार आहे त्याच्यावर. बँकेने सहकार खात्याने याच्यामध्ये कुठलीही कारवाई केलेली नाही. सहकार खातं, पोलीस खातं, कोणतंही खातं याच्यामध्ये आजपर्यंत कारवाई न करता का गप्प बसलं हे समजत नाही. मी गेली कित्येक वर्ष, मी जवळजवळ 3 वर्ष या मधल्या काही लोकांच्या संपर्कात आहे. मला काल परवा पण असं कळलं की जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी अशा प्रकारे वाक्यरचना केली की ताईंनी आता ह्याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे, ह्याची आम्ही व्यवस्था करू. मागच्या वेळेला त्यांचं तिकीट आम्ही कापलं होतं, याही वेळेला त्यांना लक्षात येईल. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतेय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.